फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10:12 सुमारास पुलगाव शहरातील वर्धा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग परिसरात बिबट्या आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। सदर बिबट्या जवळपास 1 ते 2 तास त्या परिसरात लपंडाव खेळत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या कालावधीत रस्त्यावर ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांच्या नजरेस तो पडला। बिबट्या काही वेळाने कॅनलच्या दिशेने जाऊन जवाहर कॉलनी तसेच आजूबाजूच्या रहिवासी भागात शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती हर्षल काळे यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहताच तात्काळ वन विभागाच्या वैशाली लोणकर यांना कळविली। माहिती मिळताच लोणकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पाहणी दरम्यान बिबट्या सलग 2 वेळा मेन रोड ओलांडताना पुन्हा दिसून आला, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली। वन विभागाकडून बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून त्याच्या हालचालींवर सतत पाळत ठेवण्यात येत आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। दरम्यान कॉलनीतील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच रात्री मुख्य रस्त्यावर शतपावलीसाठी फिरणाऱ्या गावातील नागरिकांनाही वेळेवर सतर्क करण्यात आले। सद्यस्थितीत वन विभागाची कार्यवाही सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। काल दिनांक 9 फरवरी 2026 रोजी वर्धेवरून येत असताना मी हर्षल काळे व माझे सहकारी विक्रांत ठाकरे व अतुल दानव आम्ही 4 चाकी वाहनाने येत असताना आपल्या CID कॅम्पच्या शक्ती द्वाराच्या समोर कॅनल जवळ एक बिबट्या आमच्या वाहनासमोरून अति जलद गतीने डावीकडे गेला असता आम्हाला ते दृश्य दिसले व त्या दरम्यान ही माहिती आम्ही वनरक्षक सौ वैशाली लोणकर यांना कळविले व त्या लगेच घटनास्थळावर पोहोचून त्या बिबट्याचा रेस्क्यू करण्याकरिता तिथे दाखल झाले व त्या दरम्यान इतरही लोकांना ये-जा करत असलेले काही लोक यांना सुद्धा तो बिबट्या बऱ्याच लोकांना दर्शन देण्यात आलं। अशा पद्धतीनं त्या रस्त्यावर जेवणानंतर लोक शतपावली करत असतात। या दरम्यान तिथून ये-जा थांबविण्याकरिता आम्ही पुलगाव पोलीस स्टेशन येथे सुद्धा माहिती दिली व त्या माहितीच्या अनुसरून तेथील कॉन्स्टेबल काही लोकांनी तेथील लोकांना ये-जा जाण्याकरिता थांबविले व पुढील कारवाई सौ लोणकर मॅडम हे करत असून त्यांनी वर्धेची टीम सुद्धा येथे बोलवून तेथील त्या बिबट्याला शोध मोहीम सुरू केलेली आहे व आजूबाजूच्या ग्रामस्थांना कॉलनीतील लोकांना सतर्क व सजग करण्याचं एक आवाहन त्यांनी दिलेलं आहे। यावर सर्व पुलगावच्या नागरिकांनी विशेष लक्ष देऊन काळजीपूर्वक सतर्कता बाळगावी ही विनंती मी एक पत्रकार म्हणून करतो आहे। धन्यवाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।